श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आता कालच्या भागात आपण पाहिलं होतं की शंकर भटांना साडेसाती कशी सुरू झाली. ते तिरुपतीला गेले आणि तिथे त्यांना साडेसाती सुरू झाली आणि मग पुढे ते सुबैयाच्या घरी त्यांना पकडून नेण्यात आलं आणि मग तिथे त्यांची साडेसाती हे श्रीपाद वल्लभांच्या कृपेने 7.5 दिवसातच संपली आणि तिथे त्यांनी मग सुबैयाच्या परत आला. सुबैयाच्या माता पित्यांची परवानगी घेऊन ते चिंतूर प्रांतातील कणिपाक या ग्रामास जाण्यास निघाले व ते कणिपाकला पोहोचले. तर कणिपाक हे ग्राम चित्तरहून थोड्या अंतरावर आहे. या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ, श्री मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ आणि वरसिद्धिविनायकाचे देऊळ आहे. आता बघा कणिपाक मध्ये काय काय आहे. तर पहिलं तर वरदराज स्वामींचे देऊळ आहे, मणिकंठेश्वर स्वामींचं देऊळ आहे आणि वरद सिद्धिविनायकाचं देऊळ आहे. मी वरद सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन बाहेर आलो. तिथे एक उंच कुत्रे उभे होते. मला भीती वाटून मी वरद सिद्धिविनायकाच्या देवळात परत गेलो. थोड्या वेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो. त्या कुत्र्यावर अजून एक तेवढ्याच उंचीचा कुत्रा होता. आज त्या कुत्र्यांकडून चावले जाणे हे निश्चित आहे अशी मला भीती वाटली. परत वरद सिद्धिविनायकाच्या मंदिरात प्रवेशलो. मंदिराच्या पूजाला माझे वर्तन विचित्र वाटले. बाबा, तू घटकेला बाहेर जाऊन परत मंदिरात येतो आहेस, कारण काय? त्याने मला विचारले. मी माझ्या भीतीविषयी सांगितले. त्यावर तो पुजारी म्हणाला, ते निष्कारण कोणाला काही इजा करीत नाही. ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत. तो धोबी दत्तभक्त आहे. श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने ती दत्तांची या भूमीवर अवतार घेतला असे तो सांगत असतो. धोब्यांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही, तरी सुद्धा तो देवळामध्ये येत नाही. तो त्या कुत्र्यांना पाठवतो. मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधून ते कुत्र्यांना देतो. ते गाठोडे घेऊन ते त्याच्या मालकाला देतात. तू 2च कुत्रे पाहिले असे सांगितलेस. एकूण 4 कुत्रे एकत्र आल्यावरच मी प्रसाद देतो. इतर 2 कुत्रे आले का ते पाहू. आम्ही बाहेर येईपर्यंत तिथे 4 कुत्रे होते. ते 4ही कुत्रे माझ्या 4ही बाजूनी आले आणि त्यांनी मला घेरले. पुजारी म्हणाला, कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा, तुला शुभकारकच होईल. माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभांच्या निर्देशानेच घडत असते असे मला जाणवले. सुबैयाच्या घरात घडलेल्या घटनेवर कुळ धर्म भेद करू नये असे मला वाटले. एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो आणि या जन्मातील ब्राह्मण पुढच्या जन्मात चांडाळ जन्माने येऊ शकतो. मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्माजन्मांतराच्या कर्मप्रवाहात वाहत जात असतो. शंकर भट आणि तिरुमलदासांचा प्रवास. मी त्या पुजाऱ्याच्या सूचनेनुसार त्या धोब्याच्या घरी गेलो. तो रजक 70 वर्षाचा म्हातारा होता. तो त्या झोपडीतून बाहेर आला आणि त्याने मला एका पलंगावर आदराने बसवले. ब्राह्मण जन्माचा माझा बराचसा अहंकार अगोदरच गेला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त कोणी असले तरी ते मला आत्मीयासारखेच दिसत होते. वरद सिद्धिविनायकाच्या देवळातील प्रसाद दास म्हणवणाऱ्या जाणाऱ्या त्या धोब्याने दिला व श्रीपाद शिवल्लभांचा प्रसाद म्हणून मी तो स्वीकारला. आता कथा बघा कशी आहे की कणिपाक मध्ये जेव्हा ते गेले, ते कणिपाक मध्ये 3 देवळं होती. एक वरद राज स्वामींचं देऊळ, एक मणिकंठेश्वराचं देऊळ आणि एक वरसिद्धिविनायकाचं देऊळ. त्या सिद्धिविनायकाच्या देवळाचं नाव काय तर वरसिद्धिविनायक. तर शंकर भट हे त्या वरसिद्धिविनायकाच्या देवळात दर्शनासाठी गेले आणि दर्शन घेऊन ते बाहेर आल्यावर त्यांना तिथे एक उंच असा कुत्रा दिसला. त्या कुत्र्याला बघून त्यांना भीती वाटली आणि ते परत आत गेले आणि थोड्या वेळाने देवाचं ध्यान करून परत बाहेर आल्यावर त्याच्या जोडीला अजून एक कुत्रा दिसला. 2 कुत्रे दिसले आणि तो परत आतमध्ये गेला आणि
परत आतमध्ये गेल्यावर त्या पुजाऱ्याने, तिथल्या मंदिराचा जो पुजारी होता, त्याने त्यांना काय विचारलं की बाबा तू सारखा घटकेला बाहेर जाऊन मंदिरात येतोयस का बरं असे करतोयस? तर त्यांनी मग त्यांना त्यांच्या भीतीविषयी सांगितलं की तिकडे बाहेर एक कुत्रा आलेला आहे आणि तो त्यांना बघून, ते 2 कुत्रे पाहून मला भीती वाटते आणि मी परत आलो. तर त्यावर ते काय म्हणाले, त्या पुजाऱ्यांनी सांगितलं की हे एका धोब्याचे कुत्रे आहे. तो धोबी स्वतः दत्तभक्त आहे आणि तो धोबी काय म्हणत असतो की कलियुगामध्ये श्रीपाद शिवल्लभ नावाने दत्तप्रभूंनी अवतार घेतला आहे असं तो सांगत असतो. म्हणजे बघा, आता आपण मागच्या भागात बघितलं, पिठिकापूर मधले जे ब्राह्मण होते ते काही श्रीपाद शिवल्लभांचा अवतार, श्रीपाद शिवल्लभ हे दत्तांचा अवतार हे मानत नव्हते. पण हे छोटे छोटे जे धोबी असतील किंवा चांभार असेल, जे कोणी होते, त्यांना सगळ्यांना हे पटलं होतं आणि ते तसं सांगत होते की श्रीपाद शिवल्लभांनी दत्तप्रभूंचा अवतार, श्रीपाद शिवल्लभ हे दत्तप्रभूंचाच अवतार आहे असं ते सांगत होते. तसंच तर धोबी हा दत्तभक्त असून सुद्धा तो कधी देवळात जात नसे. तो त्याच्या कुत्र्यांना पाठवत असते आणि ते 4ही कुत्रे एकत्र आले की मग पुजारी त्यांच्याजवळ बांधून प्रसाद देत असे. असा हा नित्यक्रम होता आणि त्या नित्यक्रमाप्रमाणे तो पुजारी म्हणाला, चला बघून येऊया आपण 4ही कुत्रे आले का. आणि ते जेव्हा बाहेर आले तेव्हा तिथे 4ही कुत्रे आले होते आणि त्या 4ही कुत्र्यांनी शंकर भटांना घेरलं. त्यावर ते जे पुजारी होते वरसिद्धी विनायकाच्या मंदिरात येते, त्यांना काय म्हणाले की बाबा रे, या कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू आता त्या धोब्याकडे जा. आता एव्हाना शंकर भटांनाही पटलं होतं की त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडत आहेत ते श्रीपाद शिवल्लभांच्या निर्देशाने किंवा श्रीपाद श्रीवल्लभांच्या आदेशानेच घडत आहे. त्यामुळे आणि त्यांचा जो कुळ धर्म, त्याचा जो अहंकार होता, ब्राह्मणत्वाचा अहंकार होता, तो आतापर्यंत कमी झालेला असल्यामुळे ते त्या कुत्र्यांबरोबर त्या धोब्याकडे गेले आणि त्या धोब्याने, ते नाव होते तिरुमलदास. तर जेव्हा ते त्या धोब्याच्या घरी गेले तेव्हा ते तिरुमलदास बाहेर आले आणि त्यांचं वय 70 वर्ष होतं आणि त्यांनी शंकर भटांना आदराने त्या पलंगावर बसवले. एव्हाना शंकर भटांचा इतका प्रवास करताना जो ब्राह्मणत्वाचा अहंकार होता तो पूर्णपणे नाहीसा झालेला असल्यामुळे त्यांनी ते आदरातिथ्य स्वीकारले आणि दत्त प्रभूंचं, श्रीपाद शिवल्लभांचा जर कोणी भक्त असेल, तो कोणत्याही कुळातील असला तरी त्यांना तो आता अगदी आपलासा वाटू लागला होता. त्यामुळे त्यांनी दिलेला प्रसाद सुद्धा, तिरुमलदासांनी दिलेला प्रसाद सुद्धा शंकर भटांनी स्वीकारला, जो वरसिद्धी विनायकाचा प्रसाद होता आणि तो त्यांनी श्रीपाद शिवल्लभांचा प्रसाद असल्याप्रमाणे त्यांनी तो ग्रहण केला. ऐनवल्लीचेच गणपती श्रीपाद शिवल्लभ म्हणून अवतरले. तिरुमलदासाने बोलण्यास प्रारंभ केला. बाबा, आजचा दिवस शुभ आहे. आपल्या दर्शनाचे सद्भाग्य मला लाभले. तुम्ही माझ्याकडे कधी याल? मल्ल्याद्रीपूर आणि पिठिकापूर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहतो आहे. बाबा शंकर भटा, वरद सिद्धिविनायकाचा प्रसाद घेतलास. तू आजच्याच दिवशी श्रीपाद शिवल्लभाच्या चरित्रामृत लिखाणाचा श्री गणेशा कर. तुला श्रीपाद शिवल्लभांचा आशीर्वाद पुरवपुरात लाभेल. मी पूर्वजन्मी एक थोर वेद पंडित होतो. मी अत्यंत कृपण होतो. माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले वासरू जुन्या चिंधीस चघळताना पाहिले. मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला, त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो. मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याच अनुसरून तुमचा दुसरा जन्म मिळतो. माझ्या पूर्वपुण्याईनी गर्तपुरी म्हणजे गंटूर महामंडळातील पलनाड प्रांतातील मल्ल्याद्रीपुरात मी जन्मलो. मी मल्ल्याद्रीपूर कालांतराने मल्लादी या नावाने ओळखले जाऊ लागले. या ग्रामात मल्ल्यादी नावाची 2 घराणी होती. मल्ल्यादी बापन्नावधानी नावाचे महापंडित हरितस गोत्राचे होते आणि मल्ल्यादी श्रीधर अवधानी नावाचे महापंडित कौशिक गोत्रिक होते. श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी यांच्याबरोबर झाला. दोघेही
मेव्हणे महापंडित होते. गोदावरी मंडळांतर्गत झालेल्या असलेल्या ऐनवल्ली या ग्रामात झालेल्या सुवर्ण गणपती महायागास दोघेही गेले होते. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करील अशी आणि आपले सुवर्णकांती युक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे काही विद्वानांचे मत होते. त्या महायज्ञाचे प्रथमाचार्य असलेल्या 2 महापंडितांनी शपथ घेतली की वेद संहितेनुसार सर्व विधींचं काटेकोरपणे व्यवस्थापन होईल व त्यांच्या डोळ्यादेखत श्री महागणपतीला प्रकट करतील. यज्ञाच्या शेवटी स्वर्णमय कांतीने गणपतीने दर्शन दिले. शेवटी आहुती आपल्या सोंडेत स्वीकारली. मी स्वतः संपूर्ण कलेने व सद्गुणांनी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद वल्लभ रूपाने थोड्याच काळात अवतार घेईन असे सुद्धा जाहीर केले. यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्या सभेत 3 नास्तिक होते. दिसले ते सगळेच इंद्रजाळ महेंद्रजाळ होते. असे यज्ञ समाप्तीच्या वेळी गणपती अजिबात साकारला नव्हता. ते सत्य असेल तर गणपतीने पुन्हा एकदा पुरावा द्यावा असा त्यांनी वाद घातला. आता नीट कथा ऐका. ऐनवल्लीच्या गणपतींनी श्रीपाद शिवल्लभ म्हणून अवतरले असं ही कथा आहे. म्हणजे आता तिरुमलदास आहे जे आहे. आता तिरुमलदासांनी पहिलं तर काय सांगितलं शंकर भटांना की आजचा दिवस शुभ आहे. आपल्या दर्शनाचे सद्भाग्य मला लाभले. म्हणजे असे ते तिरुमलदास जे आहे ते कोणाला म्हणतात शंकर भटांना म्हणतात. तुम्ही माझ्याकडे कधी याल आणि मल्ल्यादीपूर आणि पिटिकापूर येथील विशेष वार्ता कधी सांगाल या उत्सुकतेने वाट पाहतोय. आता ते जे तिरुमलदास होते ते शंकर भटांची अगदी वाट पाहत होते आणि ते काय म्हणतात की बाबा शंकर भटा, वरद विनायकाचा तू प्रसाद घेतलास. आजचा दिवस श्रीपाद शिवल्लभाच्या चरित्राचा लिखाणाचा श्री गणेशाकर. म्हणजे आता बघा प्रत्येक कार्याची सुरुवात आता आपल्याकडे सुद्धा म्हटलेलं की प्रत्येक कार्याची सुरुवात आपण कशी करतो तर गणेशाला नमस्कार करून, गणेशाला वंदन करून. आपल्याला प्रत्येक कार्याचा शुभारंभ करण्यासाठी आपण गणेशाला मान देत असतो. तसं आता त्या तिरुमलदासांनी सुद्धा त्यांना सांगितलं की तू वरसिद्धिविनायकाचा प्रसाद ग्रहण केलास, तर आता तू आजपासून श्रीपाद शिवल्लभांच्या चरित्राचा लिखाणाला सुरुवात कर. तुला श्रीपाद शिवल्लभांचा आशीर्वाद कुरवपुरात लाभेल. म्हणजे तू जेव्हा कुरवपुरात जाणार आहेस तेव्हा तुला कुरवपुरात आशीर्वाद लाभेल. आणि आता त्यांनी कथा सांगायला, स्वतःची गोष्ट सांगायला सुरुवात केली. ते काय म्हणतात की पूर्वजन्मी मी एक थोर वेद पंडित होतो. आता लक्षात घ्या, आपलं पूर्व कर्म आणि काय कसं असतं त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. हे पुन्हा एकदा इथे आलेलं आहे. तर तिरुमलदास इथे काय म्हणतात की पूर्वजन्मी मी एक वेद पंडित होतो आणि अत्यंत कृपण म्हणजे अतिशय गरीब असे वेद पंडित होते. त्यांच्या मृत्यूसमयी काय झालं, नुकतंच जन्माला आलेलं एक गायीचं वासरू. आता नुकतंच जन्माला आलेलं असल्यामुळे ते गायीचं वासरू काय करत होतं तर एक जुन्या चिंधीस चघळताना दिसले त्यांना. त्यांचा इकडे प्राण जातोय आणि तिकडे ते गायीचं वासरू ते आपलं जुनी अशी कपड्याची चिंधी चघळते आणि मरतेवेळी त्यांचा मलिन वस्त्रावर नजर राहिली. मरतेवेळी आपला जो काही भाव असतो ना त्याप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म मिळत असतो. तर या तिरुमलदासांचा जरी जन्म हा तेव्हा ते वेद पंडित होते, गरीब असले तरी वेद पंडित होते, वेदांचा अभ्यास त्यांनी केलेला होता. पण मरते समय त्यांचं काय झालं, त्या मलिन अशा चिंधीवर मलिन अशा वस्त्रावर त्यांचं लक्ष राहिलं. त्यामुळे त्यांना पुढचा जन्म हा रजकाचा म्हणजे धोब्याचा, कपडे धुण्या जे असतात, जे मलिन वस्त्र स्वच्छ करण्याचं काम करतात त्यांना आपण रजक, धोबी, परिट असे वेगवेगळे शब्द आपल्याकडे आहेत. तर त्याचा त्यांना जन्म मिळाला आणि त्यांच्या पण त्यांची जी पूर्व पुण्याई होती त्याच्यामुळे त्यांचं काय गंटूर महामंडळातील पलनाड प्रांतातील मल्ल्याद्रीपुरात ते जन्मले. ते कुठे जन्मले, मल्ल्याद्रीपुरात त्यांचा जन्म झाला आणि तेच मल्ल्याद्रीपूर कालांतराने मल्लादी या नावाने ओळखले गेले. तर ज्या पुरात ते जन्मले त्याचं पुढे मल्लादी असं नाव त्याचं झालं आणि त्या मल्लादी नावाची
दोन घराण्यात. त्या मल्लिदी गावामध्ये मल्लादी नावाची दोन घराणी होती. एक तर मल्लादी बापनावधानी या नावाचे महापंडित, ते हरितस गोत्राचे होते, आणि दुसरे मल्लादी श्रीधर अवधानी या नावाचे महापंडित जे होते ते कोण होते, कौशिक गोत्री होते. तर एक हरितस ब्राह्मण गोत्रिक होते, एक जे बापन्ना अवधानी होते ते महापंडित हरितस गोत्राचे होते, आणि जे श्रीधर अवधानी होते ते कोणते होते, कौशिक गोत्रिक होते. अशा प्रकारे हे दोघही जे होते, श्रीधर अवधानी आणि बापन्ना अवधानी, हे दोघही कोण होते, अतिशय महापंडित होते. आणि ते बापन्ना अवधानींचा विवाह हा श्रीधर अवधानी यांची बहीण जी होती राजमांबा हिच्या बरोबर झाला. म्हणजे बापन्ना अवधानींची आता पत्नी कोण आहे, राजमांबा, जी श्रीधर अवधानींची बहीण होते. आणि हे दोन्ही मेहुणे, तर हे दोघेही मेहुणे हे महापंडित होते. आणि गोदावरी महामंडळात असलेल्या ऐनवल्ली या ग्रामात असलेल्या सुवर्ण गणपतीच्या महायागास दोघेही गेले होते. आता शास्त्राप्रमाणे काय होतं की जर शेवटची आहुती हा तो गणपती हा आपल्या सोंडेत स्वीकार करील आणि आपले सुवर्ण कांतीयुक्त स्वरूपाने दर्शन देईल, अशी तिथे मान्यता होती किंवा विद्वानांचे मत होते. आणि या दोन्ही महापंडितांनी जे या यज्ञाचे प्रथमाचार्य होते त्यांनी शपथच घेतली की आपण या यज्ञामध्ये जे काही कार्य असेल ते वेद संहितेनुसार विधोवेदपणे अगदी काटेकोरपणे ते सगळं पार पाडायचं, असं त्यांनी प्रतिज्ञा केली, शपथ घेतली. आणि त्यांच्या डोळ्यासमोर नंतर काय झालं, श्री गणपती प्रकट झाले. म्हणजे ऐनवल्लीचे जे गणपती होते ते प्रकट झाले. आणि त्यांनी काय केलं की यज्ञाच्या शेवटी सुवर्ण कांतिमय गणपतींनी दर्शन दिले आणि शेवटची आहुती आपल्या सोंडेमध्ये स्वीकारली. आणि काय झालं, ते गणपती पुढे काय म्हणाला, ऐनवल्लीचे जे गणपती आहेत ते पुढे काय म्हणाले, संपूर्ण कलेने व सद्गुणांनी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद शिवल्लभ या नावाने थोड्याच काळात मी अवतार घेईन, असे त्यांनी जाहीर केले. म्हणजे तो जो ऐनवल्लीचा गणपती होता त्यांनी काय सांगितलं की गणेश चतुर्थीच्या दिवशी मी श्रीपाद शिवल्लभ या नावाने अवतार घेणार आहे. म्हणजे श्रीपाद शिवल्लभांचा जो अवतार कार्य आहे ते कधी झाले, तर गणेश चतुर्थीच्या दिवशी, म्हणजे आपली जी भाद्रपद महिन्यातली जी गणेश चतुर्थी आहे त्या दिवशी त्यांचा अवतार झालेला आहे श्रीपाद शिवल्लभांचं, असं त्यांनी जाहीर केलं. यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. तेव्हा ते गणपती प्रकट झाला, ऐनवल्लीचा महागणपती सुवर्णकांतीने प्रकट झाला. त्यांनी ती अगदी विधिवत विधान जे केलं होतं त्याच्याप्रमाणे शेवटची जी आहुती आहे ती आपल्या सोंडेमध्ये स्वीकारून सुवर्णकांती अशा गणपतींनी त्यांना सगळ्यांना दर्शन दिलं. आणि सगळे लोक ते पाहून अगदी आश्चर्यचकित झाले. पण तिकडे 3 लोक नास्तिक होती. त्यांनी काय म्हटलं की नाही नाही, हे खरं नाही, हे इंद्रजाल आहे, महेंद्रजाल आहे, खोटं खोटं असं सांगण्यात येत आहे ना, गणपती काही इथे खरंच प्रकट झालेला नाहीये. आणि जर असं खरंच असेल तर गणपतीने पुन्हा एकदा पुरावा द्यावा, अशी त्यांनी वाद घातला. होमखंडातील त्रिमूर्तींनी विभूतीने मानवाकार घेतला आणि त्यानंतर महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली. नंतर ते महागणपतीचे रूप बोलू लागले, मूर्खांनो, त्रिपुरासुराच्या वधाच्या आधी शिवाने वक्रीचा निग्रह करण्यापूर्वी, बलचक्रवर्तींचा निग्रह करण्यापूर्वी, तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करते भगवान विष्णूने, महिषासुराचा वध करण्यासमयी पार्वतीने आणि पृथ्वीचा भार घेण्यापूर्वी आदिशेषाने, सर्व सिद्धी सिद्ध होण्यापूर्वी सिद्धमुनींनी, जगावर विजय साधण्याच्या निमित्ताने ज्याचप्रमाणे सकळ देवतांनी माझी आराधना करूनच अभिष्ट प्राप्त केले. सगळ्या शक्तींचे मीच भंडार आहे. मी सर्व शक्तिमान आहे. दिव्य शक्ती व राक्षस शक्ती सुद्धा माझ्यामध्येच आहेत. सर्व विघ्नकर्ता मीच आहे आणि विघ्नहर्ता सुद्धा मीच आहे.
दत्तात्रय म्हणजे कोण समजलात? हरिहर पुत्र असलेला धर्मशास्त्रच दत्तात्रय आहे. विष्णू रूपात ब्रह्मा रुद्र महेश विलीन झाले तेच दत्तरूप. ब्रह्मा रुद्र विलीन झाले तेच दत्तरूप होय. धर्मशास्त्र रूपात गणपती आणि षण्मुख रूप विलीन झाले ते रूप सुद्धा दत्तरूपच आहे. दत्तात्रय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात हे जाणा. श्रीपाद वल्लभ रूपात महागणपती असल्याचे सुचवण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल. त्यांच्यामध्ये सुब्रह्मण्याचे तत्व असल्याने केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जातील. धर्मशास्त्र तत्वामुळे ते रूप समस्त धर्म आणि सत्कर्माचे आदी आणि मूळ समजले जाईल. हा येणारा अवतार माता पित्यांच्या संयोगाचे फळ नसेल. ज्योतिष स्वरूप मानवाकृतीचे रूप घेईल. ज्योतिष स्वरूपच मानवाकृतीचे रूप घेईल. मी तुम्हाला शपथ देत आहे. सत्य स्वरूप पाहून ते असत्य आहे हे असे तुमच्यापैकी काही जण म्हणाला, त्यामुळे तो आंधळा जन्मेल आणि दुसरा सत्य स्वरूपाची प्रशंसा करणारे भाग्य न करता टिंगल केल्यामुळे मुका बनेल. एवढ्या सत्यवादी भक्तांनी सांगितलेल्या सत्याकडे कानाडोळा केल्यामुळे तिसरा बहिरा जन्मेल आणि तिघेही बंधू रूपाने जन्माल आणि माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुमचे पापक्षालन होईल. आता बघा, जेव्हा त्या तीन लोकांनी तिघांनी जेव्हा भ्रम आहे असे म्हटले, त्यावेळेला काय झालं, त्या होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला. त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली आणि ते महागणपती काय म्हणाले, मूर्खानो, त्रिपुरासुराच्या आधी वधाच्या आधी शिवाने म्हणजे शंकराने काय केलं होतं, त्रिपुरासुराच्या वधाच्या आधी या गणपतीची आराधना केली होती. बलचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करतेवी महाविष्णूने म्हणजे बलचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी आणि जेव्हा आपल्याला ती कथा माहितीच आहे की महादेवांचं आत्मलिंग हे रावण लंकेस घेऊन जात होता, त्यावेळेला विष्णूंनी गणपतीची आराधना केली आणि गणपतीनी मध्ये जाऊन मग ते आत्मलिंग घेतलं आणि ते जमिनीवर ठेवलं. ती पूर्ण कथा आहे. तर विष्णूंनी ज्या गणपतीची आराधना केली, महिषासुराचा वध करण्यापूर्वी पार्वतीने, पृथ्वीचा भार घेण्यापूर्वी शेषनागांनी, सर्व सिद्धी होण्यापूर्वी सिद्धमुनींनी म्हणजे या सगळ्यांनी म्हणजे जे कोणी आहेत त्यांनी सगळ्यांनी या गणपतीची आराधना केलेली आहे. आणि असा हा गणपती हा सर्वशक्तिमान आहे. दिव्य शक्ती आणि राक्षस शक्ती या दोन्हीही त्या महागणपतीमध्ये विराजमान आहेत आणि तोच विघ्नकर्ता आहे आणि तोच विघ्नहर्ता सुद्धा आहे. तो काय म्हणतो पुढे, दत्तात्रय म्हणजे काय? हरिहर पुत्र असलेला धर्मशास्त्रच दत्तात्रय आहे. आता धर्मशास्त्र जो आहे तोच दत्तात्रय आहे, हरिहर पुत्र असा. विष्णू रूपामध्ये ब्रह्मा रूप आणि रुद्र रूप दोन्ही विलीन झाले तेच दत्तरूप. धर्मशास्त्र रूपात सुद्धा गणपती आहे आणि षण्मुख रूप विलीन झालेले रूप सुद्धा दत्तरूपच आहे. दत्तात्रय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात ते हे जाणा. म्हणजे काय, त्यांनी काय सांगितलं की दत्तात्रय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपच आहे. आणि श्रीपाद वल्लभांच्या रूपात महागणपती असल्याचे सुद्धा सुचवण्यासाठी श्रीपाद वल्लभांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी अवतार घेतला आहे असं ते म्हणतात. पुढे ते काय म्हणतात की त्यांच्यामध्ये सुब्राह्मणाचे तत्व असल्याने ते केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जाते. श्रीपाद धर्मशास्त्र तत्वामुळे ते समस्त धर्म व सत्कर्माचे आदिमूळ समजले जाते आणि येणारा अवतार हा माता पित्यांच्या संयोगात होणार नाहीये, तर तो ज्योतिष स्वरूपच असून ज्योतिष स्वरूपातच मानवाकृतीचे रूप घेईल आणि अशी मी तुम्हाला शपथ देतो. सत्य स्वरूप पाहून सुद्धा ज्यांनी ते असत्य असल्याचे म्हणाला त्यापैकी एक जण हा काय होणार आहे, आंधळा म्हणून जन्मेल. तर दुसरा हा सत्य स्वरूपाची प्रशंसा करणारे भाष्य न करता त्याचे टिंगल केल्यामुळे तो
मुका म्हणून जन्माला आला. तर तिसरा जेव्हा सत्यस्वरूप समोर दिसत असतानाही त्याने भक्तांनी सांगितलेल्या सत्याकडे तिसऱ्या माणसाने काय केलं, कानाडोळा केला. त्यामुळे तो आंधळा म्हणून जन्मेल आणि तिघे बंधू रूपाने जन्माला म्हणजे एकमेकांचे भाऊ म्हणून जन्माला आणि त्यांना स्वयंभू गणपतीचं दर्शन होईल तेव्हा त्यांचे पापक्षालन होईल असं सांगितलं. नंतर मग तिरुमलदास काय म्हणतात की बाबा रे, ते तिघे कणिकापूरमध्ये भावंडांच्या रूपात जन्मले. आता ते तिघ जण होते ते अं, कणिकापुरामध्ये भावंडांच्या रूपात जन्मले आणि त्रिमूर्तींना दूषण दिल्यामुळे त्या तिघांना त्रिमूर्ती स्वरूप दत्तांचे दूषण दिल्यामुळे अग्नीत असे आपत्ती कोसळल्या त्या तिघांवर. त्या तीन भावांनी एक कणी म्हणजे साधारणतः 1 एकर आकारमानाची जमीन घेऊन तिथे शेती करण्यास सुरुवात केली. त्या शेतात आता त्यांचं भोग सुरू झालं, त्यामुळे त्या शेतामध्ये ते एक विहीर होती. मोटेच्या साह्याने ते पाणी शेंदत, म्हणजे त्या विहिरीमध्ये मोटेच्या साह्याने ते पाणी शेंदत असत. पण एका वर्षी खूप दुष्काळ पडला, जमिनीतील पाणीची पातळी खूप खाली गेली. तर आणि त्या विहिरीमध्ये काय झालं की असलेले पाणी सुद्धा संपले. मग फावडा लागून रक्ताचं आणि त्या पाण्याची पातळी खूप खाली गेली आणि एके दिवशी सारे पाणी संपले. आणि काय झालं, ती विहीर खणत असताना फावडा लागून एक रक्ताचा फवारा वर आला आणि त्या रक्ताच्या फवाऱ्याचा स्पर्श हा जेव्हा त्या मुक्याला झाला, मुक्याच्या हाताला जेव्हा ते रक्त लागले तेव्हा त्याला वाचा फुटली. नंतर मग त्या पाणी सुद्धा विहिरीत यथा विधी भरू लागले. त्या पाण्याच्या स्पर्शाने बैऱ्याचा दोष दूर झाला आणि त्याला तो बोलू लागला. आणि आंधळ्याला त्या पाण्यातील दगडाचा स्पर्श झाल्यामुळे त्याचे अंधत्व गेले. तेव्हा त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्राव आरंभ झाला. तर त्या विहिरीमध्ये जी स्वयंभू दगडी मूर्ती होती वरद विनायकाची, त्याला फावडा लागल्यामुळे त्यांना त्या रक्तस्राव तो सुरू झाला होता. आणि वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यात होता. ती विहिरीमध्ये त्यांना काय ती वरसिद्धी विनायकाची मूर्ती सापडली आणि त्या वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्य ऋषी बापन्नावधानू यांनी मेवणा श्रीधरावधानी हे त्या ग्रामास आले. म्हणजे त्या गावामध्ये कोण, बापन्नावधानी आणि श्रीधरावधानी आले. वरसिद्धी विनायक त्यांना तेव्हा काय म्हणाले की मी महाभूमीत मी या लोकात आलो आहे आणि पृथ्वी तलावर मी अनेक रूपांमध्ये आता अनेक तत्वांमध्ये कालांतराने बदल होत जातील. जलतत्वात, अग्नितत्वात आणि आकाश तत्वात माझे अवतरण आधी झालेलेच आहे. आता ऐनवल्ली मध्ये केलेल्या महायज्ञातील भस्माने हे रूप धारण केले आहे. म्हणजे तो जो वरद विनायकाची मूर्ती होती त्या ऐनवल्लीमध्ये ते जे अग्नीमधून जे भस्म आले होते त्यांनीच ते रूप धारण केलेले आहे. आणि भविष्य काळातील कर्तव्यांचा मी तुम्हाला आदेश देतो. आणि त्याप्रमाणे शैल्यमध्ये कळा कमी झाली आहे. आता काय झालं तर श्रीशैल्यमध्ये जे मल्लिकार्जुनाचे जे लिंग होते ते कळा कमी झाली. तर सूर्यमंडळातील तेजाचा तुम्ही तेथे शक्तिपात घडवून आणा. म्हणजे जे सूर्यमंडळाचं तेज आहे ते त्याचा शक्तिपात ह्याच्यामध्ये घडवून आणा. आणि तुम्ही ज्यावेळी शैल्यमध्ये शक्तिपात घडवून आणाल त्याच दिवशी गोकर्ण, काशी, बद्रीमध्ये, केदारनाथमध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल. श्रीपाद शिवल्लभांच्या अवतरणाचा समय परिपक्व होत आहे. म्हणजे जेव्हा तो शक्तिपात होईल त्यावेळेला श्रीपाद शिवल्लभांच्या अवतार घेण्याची वेळ सुद्धा जवळ येत आहे. आणि ते पुढे काय म्हणतात, श्रीधराला काय म्हणतात की श्रीधरा म्हणजे कोण, श्रीधर अवधानोलू. पन्ना अवधानोलू आणि श्रीधर अवधानोलू हे दोन व्यक्ती आहेत ज्यांनी हे सगळं कार्य केले. तर श्रीधर अवधानूंना ते काय म्हणतात की तुझे आडनाव मी श्रीपाद या म्हणून बदलत आहे.
कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावाने ओळखले जातील असं त्यांनी सांगितलं. पुढे ते तिरुमलदास त्यांना काय म्हणतात की रजक असलेल्या तिरुमलदास शंकरभटांना पुढे काय म्हणाला की बापन्ना अवधानीने नंतर पिठापूरला स्थलांतरित झाले. बापन्ना अवधानी जे आहेत ते पिठापूरला स्थलांतरित झाले आणि श्रीपाद श्री वल्लभांच्या अनेक लीला त्या बापन्ना अवधानींनी पाहिल्या आहेत. तर उद्या मी तुला त्या सविस्तर सांगणार. म्हणजे ते काय म्हणतात, उद्या मी तुला त्या सगळ्या लीला सविस्तर माझ्या पहिल्या बायकोपासून. आता परत तिरुमलदास काय म्हणतात की त्यांच्या पहिल्या बायकोपासून जो त्यांना मुलगा आहे त्याचं नाव काय आहे, रोहिदास आहे. आणि हा रोहिदास हा कुठे राहतो, कुरवपुरात राहतो आणि श्रीपादांची यथाशक्ती तो सेवा करतो. म्हणजे कुरवपुरामध्ये श्रीपादची वल्लभ आहे, तिथे आता तिरुमलदासांचा जो मुलगा आहे रोहिदास हा कुरवपुरातच राहत असतो आणि श्रीपाद श्रीवल्लभांची तो यथाशक्ती सेवा करतो. आणि श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेप्रमाणे हे जे तिरुमलदास आहेत ते कणिकापातामध्ये कणिपाकामध्ये आपल्या दुसऱ्या पत्नी आणि मुलांबरोबर राहून आपल्या व्यवसायाला अनुसरून ते राहत आहेत. आणि पिठिकापूरमध्ये अनेक महानुभवांना, पुढे ते शंकरभटांना काय सांगतात की तू जेव्हा पिठिकापूरमध्ये जाशील तेव्हा तिथे अनेक महानुभवांना भेटशील. त्याच्यामध्ये व्यंकटप्पय्या श्रेष्ठी नावाच्या एक उच्चकुलीन वैश्याला भेटशील. ते महत्वाच्या विषयाबद्दल तुला माहिती देते. म्हणजे जे व्यंकटय्या श्रेष्ठी आहेत, व्यंकटप्पय्या श्रेष्ठी ते जे आहेत ते श्रीपाद शंकरभटांना अनेक महत्वाच्या गोष्टींची माहिती देतील. आणि हे जे आणि त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ हे कोणत्या टोपण नावाने हाक मारायचे, तर व्यंकटप्पा श्रेष्ठी या नावाने हाक मारित असत. आणि श्रेष्ठीच्या वंशावर श्रीपाद श्रीवल्लभांची खूप मोठी कृपा किंवा अभय वरद हस्त होता. तसंच त्यांना वत्सवाई नरसिंह वर्मा सुद्धा तेथेच भेट होईल आणि त्यांचे सुद्धा श्रीपादांशी अगदी घनिष्ठ संबंध आहेत असं तिरुमलदास आता त्यांना सांगत आहेत. आणि तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हे श्रीचरणांचाच आशीर्वाद राबेल. म्हणजे श्रीपादांचा तू जे श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ लिहिणार आहेस चरित्रामृत, त्याला कोणाचा, श्रीपादांचा आशीर्वाद लाभणार आहे. आणि तू लिहिलेल्या ग्रंथाशिवाय दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही. ही श्रीचरणांची आज्ञा आहे. आता बघा इथे तिरुमलदासांनी म्हणजे आत्ता श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत खऱ्या अर्थाने लिहायला इथे शंकरभटांनी सुरुवात केलेली आहे. ऐनवल्लीच्या गणपतीचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि नंतर श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारामध्ये ऐनवल्लीचे गणपती सुद्धा सामावलेला आहे. आणि म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार हा गणेश चतुर्थीच्या दिवशी होणार आहे. आणि विशेष सांगितलं म्हणजे गणेश श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार हा माता पित्यांच्या संयोगाने होणार नाही, तर तो ज्योतिष स्वरूपात जे आहे त्याचं मानव रूपामध्ये रूपांतर होणार आहे असं तेथे सांगण्यात आलेलं आहे. आणि त्या पद्धतीने सगळं सांगितलं. आणि पुढे कशा प्रकारे श्रीपादांचा जन्म होणार आहे, पिठिकापुरामध्ये जन्म होणार आहे, त्यांच्या तिथे पिठिकापूरमध्ये दोन जी घराणी असणार आहेत ते वत्सवाई नरसिंह वर्मा आणि व्यंकटप्पय्या श्रेष्ठी, त्यांच्यावर श्रीपादांची विशेष कृपा असणार आहे असं इथे सांगितलेलं आहे. आणि जे तिरुमलदास आहेत ते स्वतः जरी कणिपाकामध्ये राहत असले तर त्यांचा पहिल्या पत्नीचा मुलगा रोहिदास हा कुठे राहतोय, कुरवपुरामध्ये राहतोय आणि त्याच्याकडून श्रीपाद श्रीवल्लभांची सेवा घडत आहे असं इथे आपल्याला तिरुमलदासांनी सगळं सांगितलेलं. तर आता हा जो 5वा जो अध्याय आहे तो आता इथे आपण पूर्ण होत आहे. आणि या 5व्या अध्यायाचं आता नीट लक्षपूर्वक वाचन करा. म्हणजे जो भाग सांगितलाय तो नीट लक्ष देऊ नये का कशा प्रकारे गणपतींनी ना वरदान दिलं, कोणाला बापन्नाचार्यालूंनी जो बापन्ना अवधान आलो आणि श्रीधर अवधान आलो या दोन महापंडितांनी जो यज्ञ केला त्या यज्ञामध्ये जो ऐनवल्लीचा गणपती सुवर्णकांतीमय असा गणपती प्रकट झाला, त्यांनी त्यांच्याकडून सोंडेतनं आहुती प्रसाद स्वीकार केला. आणि तो प्रसाद स्वीकार केल्यानंतर त्यांना सांगितलं की मी पुढे श्रीपाद श्रीवल्लभ या रूपामध्येच मी जन्म घेणार आणि श्रीपाद श्रीवल्लभांमध्ये माझं रूप सामावलेलं आहे हे दाखवण्याच्या दृष्टीने श्रीपाद श्रीवल्लभांचा
अवतार हा कधी होणार आहे, गणेश चतुर्थीच्या दिवशी होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुढे अशी कथा आली आहे की जेव्हा ते ऐनवल्लीचा गणपती जेव्हा प्रकट होतो, सुवर्णकांतीमय अशा स्वरूपात जो जेव्हा प्रकट होतो, तेव्हा 3 व्यक्तींनी त्यांची निंदा केलेली होती. आणि त्या 3 व्यक्तींनी म्हणजे ते सत्य स्वरूप मानण्यास तयार नसतात. तर ज्यांनी ते रूप पाहून सुद्धा त्याच्याविषयी जो वाईट बोलला किंवा त्याच्यावर विश्वास ठेवला, ती व्यक्ती आंधळी झाली. ज्या व्यक्तीने ते रूप पाहिल्यानंतर त्याची निंदा केली, टिंगल-टवाळी केली, तो मुका झाला. आणि हे सगळं ऐनवेळेचे गणपती, महागणपती प्रकट झाले, हे सगळे सगळे सांगत असून सुद्धा ज्यांनी ते लक्षपूर्वक ऐकले नाही, अशी व्यक्ती बहिरी झाली. अशा प्रकारे त्या 3 व्यक्ती आंधळी, मुकी आणि बहिरी अशा झाल्या. आणि त्यांना पुढील जन्मांमध्ये ते तिघही एकत्र भाऊ झाले. आणि ते भाऊ झाल्यानंतर त्यांनी 1 एकर एवढी जमीन घेतली आणि ते त्यामध्ये शेती करू लागले. पण त्यांना असं हे होतं, शाप होता की जोपर्यंत गणपती त्यांचं दर्शन त्यांना होणार नाही, तोपर्यंत ते पापमुक्त होणार नाही. एकदा अशी शेती करत असताना एके दिवशी खूप दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यानंतर त्यांच्या विहिरीतलं सगळं पाणी आटून गेलं. जे विहिरीतलं जे पाणी जे शेतीच्या मशागतीसाठी ते वापरत होते, सगळं आटून गेलं. आणि त्यांनी मग फावडा घेऊन ती विहीर खणायला सुरुवात केली. विहिरीचा फावडा अशा एका ठिकाणी लागला की तेथून रक्त वाहू लागलं. मग ते रक्त जेव्हा बाहेर आलं, तेव्हा आंधळ्याला त्या जेव्हा रक्ताचा स्पर्श झाला, तेव्हा त्याला दिसू लागलं. मुक्याला तो जेव्हा ते नदीत आणि ते जेव्हा पाणी हे वाहू लागलं, त्या विहिरीत आपोआप पाणी सुद्धा वाढू लागलं. आणि ते पाण्याच्या स्पर्शाने मुका सुद्धा बोलू लागला. आणि जेव्हा ते बहिऱ्याला सुद्धा त्या दगडाचा स्पर्श झाला, तेव्हा तो सुद्धा त्याला सुद्धा बोलता येऊ लागलं. म्हणजे त्यांचं जे व्यंग होतं ते दूर झालं आणि ते त्यांच्यातून मुक्त झाले. आणि त्या ह्याच्यातनं जी मूर्ती त्यांना सापडली, ती होती वरसिद्धिविनायकाची मूर्ती. आणि पुढे याच वरसिद्धिविनायकाच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना करण्यासाठी त्या ग्रामामध्ये ऐनवल्लीला कोण आलं, तर आपले बापन्नाव धानालू आणि श्रीधरराव धानालू आणि त्यांनी त्यांची प्रतिष्ठापना. तेव्हा त्या गणपतींनी त्यांना आज्ञा काय केली की तुम्ही असा यज्ञ करा की शैल्यामध्ये जे ती शैल्य म्हणजे जे लिंग आहे, शिवलिंग, त्यामध्ये तुम्ही शक्तिपात घडवून आणा. आणि तो तिथे शक्तिपात करतील, कारण करायची शक्ती क्षीण होत आहे, तर तुम्ही तिथे सूर्यमंडळातून शक्तिपात घडवून आणि तो शक्तिपात जेव्हा घडवाल, तेव्हा त्याच वेळेला तो केदारमध्ये बद्रीनाथ येथे, म्हणजे केदार, बद्रीनाथ आणि आणखी 2-3 नावं त्यांनी सांगितलेली आहे की बद्रीनाथ मध्ये, गोकर्णमध्ये आणि काशीमध्ये, अशा 4ही ठिकाणी सुद्धा तो शक्तिपात होईल. तर तो घडवून आणा. आणि तो शक्तिपात जेव्हा होईल, तेव्हाच त्यानंतर श्रीपाद वल्लभ, आता पुढे अवतार कार्य जवळ आलेलं आहे आणि श्रीपाद वल्लभ अवतार घेणार आहेत असं त्यावेळेला ठरणार आहे. असं म्हणजे श्रीपाद वल्लभांच्या अवताराशी संबंधित अशी दिव्य घटना जी घडणार आहे, ती या बापन्नाचार्यालू आणि आणि श्रीधरराव धानालू यांच्याकडून जो यज्ञ होईल किंवा शक्तिपात ते जेव्हा गोकर्णामध्ये शैल्यामध्ये घडवून आणतील, त्यावेळेला ती घटना घडणार आहे, असं सगळा उल्लेख आलेला आहे. तसा हा अगदी महत्वाचा भाग, जिथे श्रीपाद वल्लभांचा आता अवतार कार्य सुरू होणार आहे किंवा श्रीपाद वल्लभ अवतार घेणार आहे, असं माहिती तिरुमलदासांनी कोणाला सांगितलेली आहे, शंकर भटांना सांगितलं. बघा, शंकर भट जसं पुढे पुढे प्रवास करत जात आहेत, तसं तसं त्यांना कोणी ना कोणी भेटत आहे आणि ते त्यांना श्रीपादांबद्दल, श्रीपाद वल्लभांबद्दल माहिती देत आहेत. आणि इथेच त्या ऐनवल्लीच्या गणपतींनी त्यांना म्हणजे आपल्या जे श्रीधर अवधानी आपले ते होते, त्यांना त्यांच्या घराण्याला त्यांनी पुढे श्रीपाद अशी पदवी दिलेली आहे. आणि इथे हा आपला आजचा अध्याय संपलेला आहे. तर काय प्रश्न बरं तुम्हाला विचारू? इतका सुंदर अध्याय आहे, इथे प्रश्न विचारण्यापेक्षा तो समजून घेऊन त्याचा जो काही अभ्यास करायचा तो केला पाहिजे. ज्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत,
परमेश्वराची निंदा केल्यावर काय घडतं ते इथे आलेलं आहे. तर आजचा एकच साधा सोपा प्रश्न विचारतो की श्रीपाद श्री वल्लभांनी कोणत्या दिवशी अवतार घेतला? श्रीपादांमध्ये गणेशाचं महागणपतीचं रूप सामावलेलं आहे हे दर्शवण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभांनी कोणत्या रूपामध्ये अवतार घेतला? आणि तिरुमलदासांचा जो मुलगा, जो त्यांच्या पहिल्या पत्नीचा जो मुलगा कुरवपुरामध्ये राहत होता, त्याचे नाव काय होते, जो श्रीपाद श्री वल्लभांची सेवा सुद्धा करत होता? हे 2 प्रश्न आहेत आजचे. तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिला तर प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल की श्रीपाद श्री वल्लभांनी मध्ये गणपतीचा अवतार, महागणपतीचा अंश आहे दर्शवण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभांनी कोणत्या दिवशी अवतार घेतला? आणि दुसरा, तिरुमलदासांचा जो मुलगा कुरवपूरमध्ये श्रीपाद श्री वल्लभांची सेवा करीत होता, त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा, त्याचे नाव काय होते? तर आजचा आपला हा 5वा अध्यायाचा भाग इथेच संपत आहे. उद्यापासून आपण श्रीपाद श्री वल्लभ चरित्राच्या 6व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.